नमस्कार. चला, एका अशा देशाबद्दल बोलूया जो युरोप आणि आशियाच्या अगदी सीमेवर वसलेला आहे. विचार करा, एक अशी जागा जिथे प्राचीन इतिहास आणि भविष्याची स्वप्न अक्षरशः हातात हात घालून चालतात. हे वर्णन बघा, जिथे प्राचीन अग्निपूजा, आधुनिक तेलसंपत्ती आणि वेगवान शहरं एकत्र नांदतात. ऐकूनच आश्चर्य वाटतं नाही का? म्हणजे इतके सगळे विरोधाभास एकाच ठिकाणी कसे काय असू शकतात? तर मग कोणता आहे हा देश जो इतकी विविधता आपल्यात सामावून घेतोय? हा देश आहे अझरबायजान. चला तर मग या अग्नीच्या भूमीची अनोखी गोष्ट काय आहे ते जरा जवळून पाहूया. आपली सुरुवात होतीये अग्नी आणि संगमाच्या भूमीपासून. म्हणजे एक असा देश जो खरंच अनेक संस्कृतींच्या आणि विचारांच्या एका महत्वाच्या वळणावर उभा आहे. आता बघा, अझरबैजान नक्की आहे कुठे? तर कॉकशस पर्वतरांगांमध्ये. त्याच्या एका बाजूला पसरलाय अथांग कॅस्पियन समुद्र आणि दुसऱ्या बाजूना आहेत रशिया, इराण, आर्मेनियासारखे देश. साहजिकच या मोक्याच्या जागेमुळे इथल्या संस्कृतीवर अनेक वेगवेगळे थर चढले आहेत. आणि या देशाचं हृदय आहे त्याची राजधानी बाकू. कमाल आहे हे शहर. म्हणजे इथे एका बाजूला तुम्हाला भविष्यात आल्यासारख्या चकचकीत इमारती दिसतील, तर दुसरीकडे इतिहासाच्या कथा सांगणाऱ्या जुन्या गल्ल्या आणि किल्ले. खरंच जुनं आणि नवं इथे एकत्र नांदतं. पण एक मिनिट, या देशाला अग्नीची भूमी असंच का म्हणतात? या नावामागे ना एक खूप जुनी ओळख आणि या देशाची मुळं दडलेली आहेत. गोष्ट अशी आहे की अझरबैजानच्या जमिनीतून नैसर्गिक वायू बाहेर पडतो आणि तो आपोआप पेट घ्यायचा. विचार करा, या नैसर्गिक ज्वाला पाहूनच इथल्या लोकांनी हजारो वर्षांपूर्वी अग्नीची पूजा करायला सुरुवात केली. हाच आहे ह्या भूमीचा प्राचीन अग्नी. ही जी अग्निपूजा आहे म्हणजे झोरॅस्ट्रियन धर्म, त्याचा प्रभाव इथल्या संस्कृतीच्या अगदी मुळाशी आहे. आजही अनेक जुनी ठिकाणं या श्रद्धेची आठवण करून देतात. एवढंच नाही, गोबुस्तानच्या खडकांवर कोरलेली हजारो वर्ष जुनी चित्र तर सांगतात की इथला मानवी प्रवास किती जुना आणि किती समृद्ध आहे. पण थांबा, हा फक्त एकाच संस्कृतीचा देश नाहीये. इथे तर अनेक संस्कृतींचा संगम झालाय आणि त्याचे वेगवेगळे थर इथल्या जीवनात स्पष्ट दिसतात. जसा काळ पुढे गेला तसा इथे इस्लामचा प्रभाव वाढला. त्याचबरोबर शेजारच्या पर्शियन संस्कृतीने सुद्धा आपला एक खोल ठसा उमटवला. आणि मग आली 20वी सदी, जेव्हा हा देश सोव्हिएत युनियनचा भाग बनला. त्यामुळे रशियन भाषा, शिक्षण, शहरांची रचना यावर रशियाचा प्रभाव पडला. या सगळ्यांच्या मिश्रणातूनच आजचा अझरबैजान तयार झालाय. तर तो होता प्राचीन अग्नी. पण आज अझरबैजान एका नवीन अग्नीच्या ऊर्जेवर चालतोय. हा प्रवास आहे नैसर्गिक वायूपासून ते थेट चमकणाऱ्या उंच टॉवर्सपर्यंतचा. आणि हा नवीन अग्नी म्हणजे काय? तर इथले तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे. कॅस्पियन समुद्रातून मिळणाऱ्या या संपत्तीनेच या देशाच्या विकासाला आणि भविष्याला एक नवी झगमगती दिशा दिली आहे. आता इथे बघा, हे दोन अग्नींमधला फरक किती छान दिसतोय. एका बाजूला आहे निसर्गातून आलेला प्राचीन अग्नी. तो होता आध्यात्मिक, त्याने या भूमीला ओळख दिली. आणि दुसऱ्या बाजूला आहे उद्योगातून आलेला नवीन अग्नी, जो बाकूच्या फ्लेम कावर्समधून चमकतो आणि आजच्या विकासाचे इंधन बनलंय. म्हणजे बघा, एकाच प्रतीकाचे दोन किती वेगवेगळे अर्थ. बरं, पण देश म्हणजे फक्त इतिहास किंवा अर्थव्यवस्था नसतो, नाही का? देश म्हणजे तिथले लोक, त्यांचे संघर्ष, त्यांच्या हृदयाची स्पंदनं. अझरबैजानी लोकांचं सांस्कृतिक जीवनही खूप समृद्ध आहे. त्यांचं मुगाम नावाचं संगीत तर इतकं खास आहे की युनेस्कोनेही त्याचा गौरव केलाय. त्यांच्या जेवणात भात आणि कबाबची चव असते आणि घराघरातून सुगंधी चहाचा सुगंध येतो. कुटुंब आणि परंपरा या गोष्टी आजही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पण ह्या सुंदर चित्राला एक दुसरी संघर्षाची बाजूही आहे. नागोर्नो काराबाख नावाचा एक प्रदेश आहे, ज्यावरून अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये कित्येक दशकांपासून वाद सुरू आहे. हा एक खूप गुंतागुंतीचा आणि संवेदनशील विषय आहे आणि त्याचा परिणाम तिथल्या लोकांच्या आयुष्यावर खूप खोलवर झालाय. आणि हेच आपल्याला अझरबैजानच्या कथेच्या अगदी साराकडे घेऊन येतं. तो सार म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांच्यात समतोल साधण्याचा एक न संपणारा प्रयत्न. बघा, एका बाजूला आहे हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास.
दुसऱ्या बाजूला तेल संपत्तीमुळे आलेला आजचा आधुनिक विकास आणि तिसऱ्या बाजूला एका न संपणाऱ्या संघर्षाचं वास्तव. या तिन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ बसवणं हेच या देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. शेवटी अझरबैजानची ही सगळी कहाणी आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा करते. तो म्हणजे एखादं राष्ट्र आपला भूतकाळ न विसरता भविष्याकडे झेप कशी घेऊ शकतं? परंपरा आणि प्रगती यांच्यात ताळमेळ कसा साधायचा? खरं तर या प्रश्नाचं कोणतंही सोपं उत्तर नाहीये आणि अझरबैजानचा प्रवास म्हणजे ह्याच उत्तराच्या शोधाचं एक जिवंत उदाहरण आहे.